नमस्कार भक्तांनो, आज आपण स्वामी समर्थांच्या कृपेने सारामृताचा अध्याय 1 वाचनाला सुरुवात करणार आहोत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्याय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश्य तस्य मस्यादिलक्षम एक नित्य विमलमचल सर्वादि साक्षीभूत भवातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. जय 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 श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमल नाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय श्री सागर विलासा, माया चक्र चालका अविनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातिता अनंता. जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमरलोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमना विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंतपक्ती कुंद कळ्यांसमान, शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे तेज हरी. हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष, वस्तलांचनाचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खून. उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमासारखी. नाभी कमल सुंदर अंती, जे ते विधात्याची उत्पत्ती. की चराचर जन्मदाती, मूळ जननी तेची पै. जानूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती. कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्य कर. गदा पद्य शंख चक्र, चार हस्ती आयुधे. कासे कसिला पितांबर, विद्युते समान तेज अपार. कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभय जंगा दिसताती. जेते भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती. ज्याचे अहोरात्र ध्याती, नारदादी ऋषीवर्य. ज्याते कमला करे चुरित, संध्या रागा समान. रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेद शिनले. 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णिता थकल्या सकळा. ऐशा त्या परम मंगला, अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर. करमू न शकले महिमांबर, ते पामर मी काय. जो सकळ विश्वासा जनिता, समुद्रकन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार. एकदंत फरशधर, अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू. मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसून. भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळेपा. सकल कार्यारंभी जाना, करीती ज्याच्या नामस्मरणा. ज्याच्या वरप्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे होवो हे. जीचा वरप्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत होता, ती ब्रह्मसुता नमियेली. मूढमती मी अज्ञान, काव्याधिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन, ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक, अविद्य कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करून, सदिच्छा लाभे दिव्य ज्ञान. तेनेच जगी मानवपण, येतसे की निश्चये. तेवी असती माता पितार, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची या नमस्कार, वारंवार साष्टांग. मी मतिमज्ञ अज्ञान बाळ, घेतली असे थोर आळ. ते पुरविनार दयाळ, सद्गुरुराज आपणची. 9 मास उदरी पाळले, प्रसव वेदना ते सोशिले. कौतुके करुणी वाढविले, रक्षिले आजवरी. जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवाचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रय नमियेला. 3 मुके 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत.
कर्णी कुंडले तेज अमित विद्युते समान. कामधेनू असोनी जवळी हाती धरली असे झोळी. जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. चार वेद होऊन श्वान वस्ती समीप रात्रंदिन. ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानती वेदवचने. दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजश्रय अधर्क पर्वतका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे जगत उत्पत्तीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नाना विविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी. आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो. किंवा अपाट गगना समान आगाध आपले महिमान. अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काकेसी. किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ बाळ जानुनी लढीवाळ. पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा. माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. उनेन पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहुणी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये. ऐसे लोकांनी अभयवाणी संतोष झाला माझ्या मनी. यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति पावो. आता नमू साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद. जे स्वास्थ सुखी आनंद मै सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथा रचिले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहिली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलिविती मान. तयांचे चरण नमिले ईश्वरचरणी जडिले चित्त. ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित. वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी. मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोती समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर. आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षण. एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण. आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध. मराठीही न ये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद. कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणुनी. आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृतवाणी तिएकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकीचे घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडुनी चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वाणीत ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदितीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून.
सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला. कवी होऊनिया माळी घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकुनी बुद्धांजळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पाचा सुवास तृप्त करील आपुली मानस, हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्रकर, दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराज पद कल्लार विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार रुजिते ते घालितसे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरापर्णमस्तु, श्री श्रीपाद श्रीवल्लभापर्णमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृताते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय. तर भक्तांनो, इथे सारामृताचा प्रथम अध्याय पूर्ण झालेला आहे. आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सारामृताचा दुसरा अध्याय ऐकणार आहोत. धन्यवाद.